चला आज करूया मेथीची आमटी. भाजी आपण रोज करतो, आज आमटी करूया. मस्त मेथी धुवून बारीक चिरून घेतले. मी देठ पण कोवळे कोवळे घेतले, सगळे बारीक चिरून. शेंगदाणे भाजून घेतले वाटीभर. मिरची, कोथिंबीर, जिरा आणि लसूण याचं एक ठेचो करून घेतलेलं आहे. आणि ठेचो करूचो नसतात तुमका म्हणजे खलबत्त्यात घालून तर तुम्ही मिक्सरात फिरवून घेऊ शकतास, पण पाणी घालू नको. आणि शेंगदाण्याची पेस्ट करून घ्यायची. शेंगदाणे पहिले जरा कोरडे फिरवून घ्यायचे आणि मग लागत तसं पाणी थोडंसं घालून त्याची छान पेस्ट करून घ्यायची. हा एक वाटण तयार केला आपण आणि एक ठेचो तयार केलं. आता मेथीक फोडणी घालूया. पॅनमध्ये तेल घालून नंतर गॅस लावायचं, नाही तर पॅन ना करपल्यासारखे होतं. तर ते गोडा तेल घातले मी आणि वरती ठेचो चांगलं 2-3 मिनिटं मस्त परतायचं. मस्त सुगंध सुटला. त्याच्यावर मेथी घालून ती छान परतायची. ती पण 2-3 मिनिटं मस्त परतायची, कारण ती आळतली. आणि आल्यावर मीठ, हळद, तिखट घालायचं ते का, तर ती आळेपर्यंत ना अशी कमी होईपर्यंत ती अशी छान परतून घ्यायची. आता चवीप्रमाणे मीठ, हळद आणि 1 चमचो मसालो घालायचो. लाल तिखट नाही, मसालो घालायचो. मस्त अशी परतून हे बघा. कसली भारी आमटी होता म्हणून सांगू. तुम्ही ज्वारीची भाकरी खा, फुलके करून खा, चपाती करून खा, भाताबरोबर खा. तर 2-2.5 ग्लास कमीत कमी पाणी घाला, भरपूर असं ते का, आणि झाकण ठेवून छान शिजवून घ्यायची. अशी खतखतून मस्त शिजली ती मेथी की ते का वाटण लावायचं शेंगदाण्याचं, जी आपण पेस्ट करून घेतली ती. आणि वरून परत आता ह्या भांडा धुवून मिक्सरचा भांडा विसळून असा ना सगळा पाणी ते का मेथी घालून घ्यायचं. अजून ही आमटी ना जशी उकळत जातात तशी ती दाट होत जातात, आणि थंड झाली की अजूनच दाट होतात ती. त्यामुळे पाणी व्यवस्थित घालून घ्या. आता तुमका जास्त घट्ट हवी असेल तर तशी ठेवा, पण आता मी एवढी पातळ केले ना तरी पण नंतर हळूहळू घट्टच होत जातं. ही बघा. तर ते का आता वरून एक मस्त अजून एक फोडणी द्यायची. तेल गरम करून घेतले, कापलेलं असं बारीक चिरून घेतले लसूण, तो घातले 10-12 पाकळी. मिरची लाल तोडून 2-3, आणि जरा अर्धा चमचा मिरची पावडर. आता एक खमंग फोडणी मी त्या आमटीवर घालून घेतले आणि आमटी आपली रेडी. आता जेवण बसायचं फक्त. बघा कशी झाली आहे मस्त आमटी. तुम्ही पण नक्की करून बघा आणि कॉमेंटमध्ये मग सांगा आवडली का.